प्रचंड प्रमाणात पाऊस झाला, त्याच्यामुळे बरंचसं शेतीचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही आज इथले जे प्रांत अधिकारी आहेत त्यांच्याशी भेट घेतलेली आहे. प्रामुख्याने आता सरकारकडे आपली काय मागणी असणार? मुख्य मागणी अशी की जे परतीच्या पावसाने अवकाळी जो पाऊस पडला आहे त्या पावसाने झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना जी तुटपुंजी मदत यापूर्वी जाहीर केली, ती जाहीर केलेली मदत ही एकदम नाममात्र होती. तर झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळण्यासाठी सरसकट ज्यांचं नुकसान झालं आहे आधीचं आत्ताचं, त्यांना सगळ्यांना त्याच्यात समाविष्ट करावं आणि 50,000 हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्याला शासनाने द्यावेत. त्याचबरोबर वाडा तालुका हे भाताचं कोठार आहे आणि ह्या कोठाराच्या ठिकाणी शासनाने जो 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित केले, त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये फक्त 4 तालुके आहेत, त्याच्यात वाडा तालुक्याचा उल्लेख नाही. ही वाडा तालुक्यावर असलेला हा मोठा अन्याय आहे की वाडा तालुक्या हा भाताचं कोठार वाडा कोलम या नावात प्रसिद्ध जगभर असलेला ह्या कोलमच्या कोठाराचं हे जे उत्पादन होतं आहे, या उत्पादनाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना आज आत्महत्या करण्याची वेळ आली. परंतु तरीही कोकणातला शेतकरी आणि मुख्यतः वाड्यातला हा खूप स्वाभिमानी आहे. हा भांडतो, झगडतो आणि आपल्या मेहनतीनेच आपलं आयुष्य जगतो. त्यामुळे शेतकरी कुठल्याही प्रकारची आत्महत्या करण्यासाठी आम्ही कोणालाही अशी वेळ येऊ देणार नाही. परंतु या सरकारने शेतकऱ्यांचा जो नाममात्र नुकसान भरपाई देऊन जो अपमान केलेला आहे, हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. याविरुद्ध 10 तारखेच्या GRमध्ये पूरग्रस्तांमध्ये वाडा तालुक्याचा समावेश करावा ही आमची मुख्य मागणी आहे. त्याचबरोबर 50,000 सरसकट नुकसान भरपाई हेक्टरी द्यावी, जे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि फळबागा, भात, भाजीपाला सगळ्यांचं जे नुकसान झालं आहे त्यांना या सगळ्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी, हे आमची मुख्य मागणी आहे. कर्जमाफीचं काय?